नाशिकमधून एक धक्कादायक बातमी। नाशिकच्या आंबेडकर वाडीमध्ये दोन भावांची हत्या करण्यात आली आहे। मुन्ना जाधव आणि प्रशांत जाधव यांच्यावर शस्त्रानं वार करून ही हत्या करण्यात आल्याची माहिती आहे। मुन्ना जाधव हा राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचा शहर उपाध्यक्ष असल्याची ही माहिती आहे। हत्या करून मात्र हल्लेखोर फरार झालेत। हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करून अधिकचा तपास सुरू आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदन, काय सांगाल? अतिशय धक्कादायक ही बातमी म्हणावी लागेल, काय अधिकचे अपडेट्स आहेत? काल संपूर्ण नाशिक शहर एकीकडे रंगात रंगत असताना दुसरीकडे नाशिकच्या आंबेडकर वाडी परिसरामध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। संपूर्ण शहराला हादरून टाकणाऱ्या दोन सख्ख्या भावांची हत्या जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। आपण समोर दृश्यांमध्ये बघू शकतो की या ठिकाणी एक सार्वजनिक शौचालय आहे आणि त्याच ठिकाणी हे दोघंही भाऊ प्रशांत जाधव आणि उमेश जाधव हे या ठिकाणी उभे असताना काही अज्ञात लोक या ठिकाणी आले आणि त्यांच्यावर धारदार शस्त्रानं जोरदार वार केला आणि या संपूर्ण हल्ल्यामध्ये हे दोघंही भाऊ जे आहेत त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे। या संपूर्ण घटनेला नेमकी पार्श्वभूमी काय आहे याचा तपास पोलीस करत आहेत। यापैकी एक भाऊ जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी आहे, त्यामुळे याला राजकीय वैमनस्याचा काही पार्श्वभूमी आहे का, देवाणघेवाणातून हा संपूर्ण प्रकार झालेला आहे याचा तपास आता पोलीस करतायत। मात्र संपूर्ण परिसरामध्ये सध्या रॅपिड ॲक्शन फोर्सची जी तुकडी आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। पोलीस या आरोपींच्या मागावर आहे। लवकरात लवकर या आरोपींना अटक केली जाईल असं पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे अगदी नक्की चंदन, तर एकूणच या तपासानंतर पुढे काय समोर येतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।